कथा गोष्ट त्या रात्रीची भाग 2. मला काही कळलंच नाही. आजूबाजूला पाहिलं तर सुनसान असा जंगली स्पॉट होता. क्या कर रहे हो दादा, यहाँ क्यों लाए हो, मी म्हणलं तर त्याने अजूनच जोरात माझा हात दाबला आणि झटक्याने मला जमिनीवर ढकललं. मला क्षणभर काही कळलं नाही, पण त्याच्या वागण्यावरून मला कळून चुकलं की आज माझ्या आयुष्याचा काळा दिवस उजाडला. तो जवळ येत होता आणि मी घसरत घसरत मागे जात होते. आईचा विचार मनात येत होता, जर आज मला काही झालं तर माझ्या आईचं कसं होईल. देवा प्लीज वाचव मला, माझ्या आईची काळजी आहे देवा, प्लीज मला मदत कर. पण तो होता कुठं? द्रौपदीला गरज होती तेव्हाच आला, पण आता येईल का माझ्या मदतीला? सगळेच विचार झटकले. जेवढं बळ शरीरात होतं तेवढं सगळं एकवटलं आणि उठून पळत सुटले. वाट नेईल तिकडे पळत होती. बराच वेळ पळत होती. मागे जराही पाहिलं नाही, फक्त पळत होते. काही वेळाने वाटलं की आता त्याच्या तावडीतून सुटली. लवकर घरी जावं वाटत होतं, पण तेवढ्यात माझ्या वेणीला झटका बसला. कोणीतरी माझी वेणी धरली होती अगदी जोराने. त्या वेदना असहनीय होत्या. तोच होता. मी झटपट करत त्याच्याकडे पाहिलं. डोळ्यात वासना दिसत होती. त्याने मला वेणीला ओढतच घेऊन जाऊ लागला. एका ठिकाणी आणून जोरात आपडला. खूप लागलं हो मला. तिथल्या छोट्या दगडांनी माझ्या शरीराला सोलवटून टाकलं. त्या वेदनेतून सावरले होतेच की. त्याने माझ्या पोटात लाथ मारली. आई ग, मी ओरडले. तो खाली बसला आणि माझा चेहरा पकडला आणि जोरात माझ्या गालावर मारायला सुरुवात केली. मी रडत होती, फक्त रडत होती. त्याने इतकं मारलं होतं की आता मला त्या वेदना पण जाणवत नव्हत्या. अचानक त्याने माझ्या अंगावरून कपडे फाडून काढले. संपलं, सगळं संपलं. आता सगळंच संपलं. माझे स्वप्न, आईचा आनंद, सगळं काही. त्याने माझ्या शरीराचे लचके तोडायला सुरुवात केली. माझ्या निवस्त्र शरीरावर त्याच्या पुरुषत्वाचे छाप उमटवत होता. मी ओरडत होते, अगदी जीवाच्या आकांताने ओरडत होते. माझे गाल, ओठ चावून काढले त्याने. हातावर, छातीवर, पोटावर ओरबाडून काढले. काही वेळाने त्याला संतुष्टी मिळाली असं वाटलं. तो शांत झाला. मला वाटलं आता तो घरी जाईल, म्हणजे मी स्वतःला सावरेन. एक आशा दिसली आईसाठी जगण्याची. पण त्याच्यातला जनावर शांत झाला नव्हता.